तुम्हाला बरं वाटतं का आता? जेवण केलं का? कैलास भाऊ जेवण केलं का तुम्ही? बर बर बर, करा आराम, मी तुम्हाला भेटायला येईल पुन्हा. काढू की. तुम्ही किती भावंडे? 4 भावंड आहेत, 4 बहिणी आहेत. 4 भाऊ आणि 4 बहिणी. आता आपण आहे ना थोडीशी जे काही तुमच्या पेशंटला फरक पडला त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे भेटायला आले होते. अजून तुमचे एक बंधू एक होते, भाचा होता, अजून एक बहीण होती, 3-4 जण आलेले होते. तर त्या कंडिशन मध्ये काय होतं आणि आता त्यांच्या परिस्थितीमध्ये काय बदल आहे एवढं? आता परिस्थिती म्हणजे औषध दिल्यापासून जेवण जाते. पहिल्यांदा असं थोडं पाणी जरी टाकलं तरी इकडून थोडं सुद्धा पाणी जात नव्हतं आणि हात बी उचलत नव्हता इकडचा. म्हणजे पहिल्यांदा अगोदर थोडा सुद्धा उचलत नव्हतं. आता औषधाची सुरुवात केली, हात उचलतो, थोडा पाय हालचाल करतो, जेवण जातं, हाका मारितो, आवाज देतो मोठ्याने. तर पहिल्यांदा काहीच नव्हतं, पहिला आवाज एकदम वगैरे सोंग, काहीच एकदम काहीच नाही. मला तुमच्या दुसऱ्या एक बहिणीने सांगितलं की म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये जरी त्यांना नेलं होतं, कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. सलाईन दिलं तरी कळत नव्हतं, काहीच इंजेक्शन दिलं काहीच नव्हतं. खरे घेते. हा खरंय. मग डॉक्टर म्हणले घरी घेऊन जा. मला ते बंधूंनी सांगितलं बहिणीनं की 2 दिवसाची केलेली होती डॉक्टरने. म्हणजे घरी घेऊन जा, कशाला तुम्ही दवाखान्यात पैसे घालतात, कशाला सारखं घेऊन येतात. आमचं मन आम्ही जायचो घेऊन, तर ते म्हणायचे नका आणू, राहू द्या घरी. हे औषध सुरुवात केल्यापासून जेवण जाते, मोठ्याने आवाज देतोय. बरं, किती दिवस झाले तुम्ही औषध चालू केलं? आता 2रा महिना आहे ना, 3 तारखेला एक पुरा महिना होईल. बरोबर. आणि हे 2रा महिना? आता 2रा महिना चालू आहे. औषध कुठे आहे हे नाही काय नाही नाही, खालचं काय खूप हेच मेडिसिन आहे ते. लोकांना सांगा, लोकांना विश्वास बसत नाही. आता ज्या समजा मला सगळ्या मित्रांना सांगायचंय महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण भारतातल्या, इंग्लंडचं मेडिसिन आहे हे म्हणजे एक अमृत आहे. म्हणजे आता जसं ताईंनी सांगितलं की त्यांना डॉक्टरांनी काढून दिलेलं होतं, 2 दिवसाची मुदत दिलेली होती. आज 1 महिना झाला, त्यांच्यात एवढं परिवर्तन आहे की त्यांची बॉडी आता हालचाल म्हणजे आम्ही असं त्याला असं उठवा, असं धरायचं ना, असं एकटा बसत नव्हता. आता त्याला असं बसवित होतं आम्ही भीतीला टेकून, ते एकटा बसत होतं. थोडासा टॅका लावायचा इकडून, पण ते एकटा बसत. आताच बसलो होता तुमची तुम्ही गाडी गावात बसलो तर ते आता असं बसत. आणि हे त्यांना दाखवा एकदा, हे जे त्यांचा ब्रेन ट्युमर होता, तर हा जवळजवळ 1 किलोच्या पुढे असेल ती साईज त्याची. आणि आज जर पाहिलं तर 150-200 ग्रॅमच्या आसपास ती साईज झालेली एका महिन्यामध्ये. आणि तेच त्याचं इन्फेक्शन त्यांच्या डोळ्यामध्ये उतरलेले पहा तुम्ही. तर मला सांगायचं असं की सगळ्या जनतेला की डॉक्टर जर तुम्हाला काढून देत, मला कोणत्या डॉक्टरला नाव नाही ठेवायचं, त्यांची भूमिका आहे, त्यांच्यापर्यंत जो इलाज होता तो त्यांनी केलेला आहे. पण ही स्टेम सेल थेरपी जी आहे हे जगातला सायन्स मधला सगळ्यात मोठा शोध आहे. जेव्हा सगळे डॉक्टर हात टेकवतात तेव्हा स्टेम सेल थेरपी चालू होते. आणि ही स्वित्झर्लंड मधलं मेडिसिन आहे. आता नरेंद्र मोदींनी त्याचा प्लॅन टाकलेला आहे हिमाचलमध्ये, तर आता ते आपल्या भारतामध्ये पण लोकांना मिळते. तर त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्हाला कोणताही कॅन्सर असू द्या, 23 प्रकारच्या कॅन्सर पैकी कोणताही कॅन्सर असू द्या, HIV असू द्या, तुम्हाला TB असू द्या, तुम्हाला वेंधत्व असू द्या, तुम्हाला पॅरालिसिस असू द्या, डायबिटीज, शुगर, त्याच्यानंतर BP, थायरॉइड असू द्या, मायग्रेन असू द्या, कोणताही आजार, तुमच्या किडन्या गेलेल्या असतील, डायलिसिस चालू असेल, ते डायलिसिस सुद्धा यानं बंद होतं. त्याच्यानंतर तुमचं लिव्हर फॅटी लिव्हर झालेलं असेल, सडलेलं असेल, तर ते लिव्हर 70% जरी खराब असेल तरी या मेडिसिन मध्ये 80% म्हणजे 100% ते जे लिव्हर आहे हे 6 महिन्यामध्ये एकदम प्रॉपर लिव्हर त्या ठिकाणी तयार होतं. किंवा किडनी जरी खराब झालेली असेल ती किडनी सुद्धा खराब झालेली रिकव्हर होते. तर सगळ्यांना एवढीच विनंती आहे. त्यांचं नाव होतं कैलास काळोखे, मुक्काम पोस्ट पाथर्डी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आणि त्यांच्या